मित्रांनो, भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्रा यांच्या बाबतीमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आता घडलेल्या आहेत. या दोन्ही सुद्धा आपल्या परीक्षेमध्ये खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. त्याच्याबद्दलच माहिती पाहूया. पहिलं म्हणजे नीरज चोप्रा यांनी पहिल्यांदाच आपला भाला 90 मीटर पेक्षा जास्त फेकलेला आहे आणि ते रेकॉर्ड केलेलं आहे. एकूण 90 मीटर पेक्षा जास्त म्हणजे 90.23 मीटर हा हायेस्ट भाला हा नीरज चोप्रा यांनी फेकलेला आहे डायमंड लीग या स्पर्धेमध्ये कतारची राजधानी दोहा या ठिकाणी. आणि या स्पर्धेमध्ये एकूण दुसरा क्रमांक नीरज चोप्रांना मिळालेला आहे. याच्या अगोदर सांगायचं झालं तर 2 ऑलिम्पिक मेडल आहेत. त्यातलं पहिलं ऑलिम्पिक मेडल 2020 ला टोकियोमध्ये मिळालं होतं. त्यावेळेस भाला फेकला होता 87.58 मीटर. आणि दुसरी 2024 ची जी ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस या ठिकाणी झाली त्या ठिकाणी फेकला होता 89.45 मीटर आणि रौप्य पदक मिळवलेलं होतं. त्याच पद्धतीने दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नुकतंच आपल्या भारताच्या लष्कराने नीरज चोप्रा यांना लेफ्टनंट कर्नल ही मानद उपाधी सुद्धा दिलेली आहे. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर ही स्पर्धा जिंकणारे 2022 ला नीरज चोप्रा हे पहिले भारतीय खेळाडू होते. डायमंड लीग स्पर्धा आणि ही स्पर्धा ऍथलेटिक्स संबंधी आहे. सध्या दोहा या ठिकाणी या वर्षीची स्पर्धा चालू आहे. धन्यवाद. अशाच माहितीसाठी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप सुद्धा डाउनलोड करून ठेवा.